एखाद्या शहरात गॅसची टंचाई झाली, हॉटेल बंद पडली, उद्योग थांबले हे आपण ऐकलंय. पण कल्पना करा, जर गॅस टंचाईचा परिणाम स्मशानभूमीवर झाला तर? होय, पुण्यात सध्या असंच काहीचं चित्र आहे. शहरातील सर्वात मोठी स्मशानभूमी असलेली वैकुंठ स्मशानभूमी आणि इतर स्मशानभूमींमधील एकूण 18 गॅस दाहिन्या बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेला घ्यावा लागला. मग प्रश्न पडतो, पुण्यातील स्मशानभूमीतील गॅस दाहिन्या का बंद केल्या? युद्धाचा त्याच्याशी काही संबंध आहे का? आणि आता अंत्यसंस्कार कसे होणार? चला सविस्तर समजून घेऊया. नमस्कार, मी विहंग ठाकूर. पुणे शहरातील विविध भागात स्मशानभूमी आहेत. महापालिकेने शहरातील नागरिकांना जवळच्या परिसरात अंत्यसंस्काराची सुविधा मिळावी यासाठी अनेक ठिकाणी व्यवस्था उभी केली आहे. या व्यवस्थेत 3 प्रकारच्या दाहिन्या असतात: विद्युत दाहिन्या, गॅस दाहिन्या आणि हायब्रिड दाहिन्या. हायब्रिड दाहिन्यांमध्ये विद्युत आणि गॅस दाहिन्याही असतात. पुण्यात सध्या 10 विद्युत दाहिन्या, 18 गॅस दाहिन्या, 1 हायब्रिड दाहिनी अशी व्यवस्था आहे. पण सध्या या 18 गॅस दाहिन्या बंद ठेवण्यात आल्यात. यामध्ये शहरातील सर्वात महत्त्वाची स्मशानभूमी म्हणजे वैकुंठ स्मशानभूमी देखील आहे. वैकुंठ स्मशानभूमीमध्ये असलेल्या 3 गॅस दाहिन्या सध्या बंद आहेत. यामागे एक मोठं कारण आहे. जागतिक पातळीवर सुरू असलेला संघर्ष. सध्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव आणि युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठा ताण निर्माण झालाय. याचा परिणाम LPG गॅस पुरवठ्यावर देखील झालाय. भारतामध्ये सध्या गॅस पुरवठा व्यवस्थापनासाठी काही निर्बंध लागू करण्यात आलेत. विशेषतः व्यावसायिक गॅस वापरांवर मर्यादा घालण्यात आल्यात. गॅस दाहिन्या चालवण्यासाठी व्यावसायिक LPG गॅस लागतो. मात्र सध्या व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे महापालिकेला गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद ठेवाव्या लागतात. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी ही शहरातील सर्वात मोठी आणि अत्याधुनिक सुविधा असलेली स्मशानभूमी मानली जाते. येथे दररोज मोठ्या संख्येने अंत्यसंस्कार केले जातात. गॅस दाहिन्यांचा वापर करण्यामागे 2 महत्त्वाची कारणं आहेत. पहिलं म्हणजे पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार आणि दुसरं म्हणजे वेळेची बचत. गॅस दाहिन्यांमध्ये अंत्यसंस्कार प्रक्रिया जलद आणि तुलनेने कमी प्रदूषण करणारी असते. मात्र गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे ही सुविधा तात्पुरती बंद ठेवावी लागते. गॅस दाहिन्या बंद असल्या तरी अंत्यसंस्कार थांबलेले नाहीत. सध्या 2 पर्याय वापरले जात आहेत. पहिला पर्याय म्हणजे विद्युत दाहिन्या. वैकुंठ स्मशानभूमीमध्ये 5 विद्युत दाहिन्या कार्यरत आहेत. मात्र गॅस दाहिन्या बंद झाल्यामुळे आता यांच्यावर ताण वाढणार आहे. दुसरा पर्याय म्हणजे पारंपरिक लाकडी चिता. शहरातील अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात. गॅस दाहिन्या बंद झाल्यामुळे काही ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करावी लागते, कारण विद्युत दाहिन्यांवर ताण वाढलाय. पारंपरिक चितांवर अधिक गर्दी होते. तरीही नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी महापालिका प्रशासन पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करते. थोडक्यात सांगायचं झालं तर जागतिक राजकारण आणि युद्धाचा परिणाम कधी कधी स्थानिक पातळीवरही जाणवतो. पुण्यातील गॅस दाहिन्या बंद होण्यामागेही हेच कारण आहे. ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम झाला आणि त्याचा थेट परिणाम स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार व्यवस्थेवरही दिसू लागला. हा विषय तुम्हाला कसा वाटला? कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.